वंचित बहुजन आघाडीच्या व्हीबीए या निर्णयामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत आता तिरंगी किंवा बहुकोणीय लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या बातमीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत। जालना महानगरपालिका वंचितची एकला चलोरेची भूमिका। युतीची चर्चा थांबली। गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या। मात्र जागावाटप किंवा इतर तांत्रिक मुद्द्यांवरून हे बोलणे फिसकटल्याचे दिसते। नेत्यांच्या बैठका। जिल्हा समन्वयक सविता मुंडे, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे आणि युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्यात झालेल्या मॅरेथॉन बैठकानंतर अखेर स्वबळाचा निर्णय घेण्यात आला। विजयाचा आत्मविश्वास। विजय लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष आता पूर्ण ताकदीनिशी स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहे। या निर्णयाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? 1. मतांचे विभाजन। काँग्रेस आणि वंचितची युती न झाल्यामुळे भाजप शिवसेना महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे। याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो। 2. वंचितची ताकद। जालना शहरात वंचित बहुजन आघाडीची ठराविक प्रभागांमध्ये मोठी पकड आहे। स्वबळावर लढल्यामुळे पक्षाला आपली नेमकी ताकद अजमावता येईल। 3. स्थानिक गणिते बदलणार। प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची निवड करताना आता सर्वच पक्षांना नवीन रणनीती आखावी लागणार आहे। महत्त्वाची टीप। महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे। आजची जी बैठक होती आमच्या जिल्ह्याच्या नेत्या सविताताई मुंडे या आमच्या जिल्ह्याला समन्वयक म्हणून त्या ठिकाणी आलेल्या आहे। वंचित बहुजन आघाडीच्या सविताताई मुंडे, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड दादा घुमारे, आमचे दुसरे नेते मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपकजी डोके साहेब, राजेंद्र खरात, तालुका अध्यक्ष बांधाजी साळवे, आमची युवकाची संपूर्ण टीम आणि जिल्ह्याची टीम, महिला आघाडी अशी आमची संयुक्त त्या ठिकाणी बैठक मधुबन हॉटेलला पार पडलेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की आता वंचित बहुजन आघाडीने नारा दिलेला आहे, एकला चलो नारा वंचित बहुजन आघाडीचा चालू आहे। आणि आम्ही ताकदीसह या ठिकाणी आज 40 लोकांचे फॉर्म त्या ठिकाणी कलेक्ट केलेले आहे आणि आम्ही संपूर्ण जागा त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ताकदीवर लढणार आहे। आणि आम्ही काँग्रेसला, राष्ट्रवादीला आणि उभाटाला यांना आम्ही पस्तावा या ठिकाणी त्यांना निर्माण होईल की आम्ही चूक केलेली आहे की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नाही। कारण वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी ताकद चांगली आहे। वंचित बहुजन आघाडी नक्कीच या ठिकाणावर इथल्या विरोधी पक्षाला, या सरकारला या ठिकाणी धूळ चालण्याचं काम या ठिकाणी या पालिकेमध्ये करणार आहे। इथला शिंदे गट असेल, भाजप असेल, याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे आता मला सांगा इथं एवढे पक्ष आहे तर ह्या पक्षाकडे उमेदवारीची म्हणजे उभाटा असेल आणि काँग्रेस असेल याला उमेदवार मिळत नाही। एरियामध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा या ठिकाणावर 400 ते 500 लोकांनी मागणी केलेली आहे। आमचे संपूर्ण पॅनल प्रत्येक वार्डमधले तयार आहे आणि सगळे उमेदवार आमचे रेडी आहे। उद्या आमचे पहिली यादी जाहीर होईल। उद्या 9:30 वाजता आम्ही यादी जाहीर करणार आहे पत्रकार परिषद घेऊन। त्यानंतर 10:30 वाजल्यापासून आम्ही बी फॉर्म लावून उमेदवार जाहीर करणार आहे। वंचित बहुजन आघाडी ताकदीसह या ठिकाणी उमेदवारी लढत आहे। आता आम्ही 40 लोक या ठिकाणी कलेक्ट केलेले आहे। संपूर्ण जागा आमची तयारी चालू आहे तशी। अजून काही आमच्याकडे लोक आलेत, आम्ही त्यांना त्यांची इंटरव्ह्यू घेऊन आमचे ज्येष्ठ नेते इंटरव्ह्यू घेत आहे आणि त्यांची तयारी चालू आहे आमची।